मित्रांनो फायनली संगममध्ये देखील आमचा गुड मॉर्निंग मित्रांनो मोये होऊन जाईल कारण की आता एवढी VIP ट्रीटमेंट. सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ब्लॉग विथ अक्षय अँड अनदर ब्लॉग. तर तुम्ही पाहत असणार की मी मस्तपैकी एका सुंदरशा टेंटमध्ये आहे आणि कुठे काय आहे तर तुम्हाला ब्लॉगमध्ये समजणार नाही. ब्लॉगमध्ये काय मी तुम्हाला आत्ताच सांगतोय. तर मी आलो आहे मित्रांनो महाकुंभला आणि लास्टचे 2च दिवस बाकी आहेत. तर बघा आता किती गर्दी आहे काय गर्दी आहे माहिती नाही. हा सुंदरसा टेंट एकाच्या रेफरन्सने आम्हाला भेटला आहे आणि खरंच खूप VIP ट्रीटमेंट चालू आहे. तर बघू कसं काय होतं तर तुम्हाला ब्लॉगमध्ये तर नक्कीच समजेल. तर मग स्टे ट्यून इन द माय ब्लॉग गाईज. चला मग जाऊया डायरेक्ट महाकुंभ. गुड मॉर्निंग मित्रांनो फ्रॉम प्रयागराज. तर मी आज म्हणजे 2 दिवस झालेत मला इथे येऊन, पण मी काय नीट ब्लॉग बनवला नव्हता कारण की एवढी गर्दी आणि एवढं काय होतं. आणि त्यानंतर लास्ट मोमेंटला माझ्या मित्रांनी म्हणजे माझ्या फ्रेंडनी कॉल केला की इथे या म्हणून ह्या ठिकाणी. आणि खरंच खूप सुंदर अशी व्यवस्था आहे इथे आणि आम्हाला देखील VIP वाली ट्रीटमेंट भेटले. तर थँक्स टू दॅम. आणि खरंच खूप मी ब्लेस्ड आहे की मला पण आज सेकंड टाईम माझ्या मते मी आता सेकंड टाईमला संगममध्ये डुबकी मारायला जाणार आहे. आता बघू. आता मी विचार करताना बोललो की मी डायरेक्ट मला संगममध्ये डुबकी मारायची कारण की ते 2 कलर मला मिक्स होताना बघायचे. 2 नदी म्हणजे यमुना नदी आणि गंगा नदी. तर बघू आता आपल्याला चान्स भेटतोय का नाही. तो तर बोलला आहे की तुम्हाला बोटनी घेऊन जाईल. तर बोटनी घेऊन गेला तर तुम्हाला नक्कीच मी दाखवेल कसं काय आहे. आणि अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी तो बोला की करून दाखवतं कारण तो देखील पुन्हा याच्यामध्ये बिझी आहे. पण बघूया कसं काय होतंय. तर असं सुंदर अशी जागा आहे इथे आणि मी 2 दिवस झाले इथे आलो जसं मी तुम्हाला मगाशी बोललो. पण नीट काय ब्लॉग करताना आला नाही कारण की खूप सारी गर्दी होती आणि एवढं हॉचपॉचमध्ये सगळं चालू होतं. एवढं फास्ट प्रोसेस होती. तर बघू आता मस्तपैकी आता टाईम भेटला आम्हाला कोणाला करायला. तर आता कसं होतंय काय होतं तर स्टे ट्यून. सो मित्रांनो एवढा परफेक्ट लोकेशनवरती आमचा स्टे आहे. हा आमचा स्टे आहे आणि हा आहे कल्पवृक्ष गेट. इथूनच आम्ही लोक आतमध्ये जाऊ आणि मग करू मग संगममध्ये आपली संगम स्नान बोलतात. आणि बरेच लोक बोलतात की खूप भाग्यवान आहे की तुला म्हणजे इथे जायचा चान्स भेटला आहे. आणि खरंच मी खूप ब्लेस्ड आहे की सेकंड टाईम मी गंगामध्ये मस्त स्नान करणार आहे आणि बघू किती काय मजा येते. तर चला मग स्टे ट्यून गाईज. ही गर्दी आहे सकाळी सगळी लोक आलीत. बराच टाईम झाला मी फिरतो इथे कारण की मी बोललो की आता एवढं भेटला आहे चान्स एवढा खाली जागेवरती फिरायला. तर का नाही आपण मस्तपैकी पहिलं फिरून घेऊया नीट एक्सप्लोअर करूया आणि त्यानंतर मग बोललो की मी व्हिडिओ काढायला चालू करतो कारण की इथे एवढी शांतता आहे ना. आणि बाहेर तर तुम्ही बघितलं असता किती गर्दी आणि खरंच माहिती नाही या जागेमध्ये काय जादू आहे पण खरंच खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आणि मी सेकंड टाईम आलो पुन्हा. मी किती वेळा ह्या ब्लॉगमध्ये मी बोलणार आहे सेकंड टाईम काय माहिती नाही पण हा मी सेकंड टाईम आलो आहे मित्रांनो इथे. तर आता बघू कसं काय होतं आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी माझ्या विश लिस्टमध्ये आहेत. तर पूर्ण होणार नाही होणार देवाला माहिती कारण की घडवून देणारा पण तोच आहे आणि जे काय आहे ते देखील तोच आहे. मला पण माहिती नाही मी काय बडबडतोय कारण की जे फ्लोमध्ये निघतं ते फ्लोमध्ये. आता बघा कसं काय होतं आहे. आणि सकाळी मस्त एवढं बोला ना गुलाबी थंडी परफेक्ट वेदर आहे. म्हणजे आज असं कुडकुड नाही. आणि हे आता गंगा नदीमध्ये स्नान करायला जाईल तेव्हा बघू किती पाणी थंड आहे कारण की काल मी गंगा स्नान केलं आणि फर्स्ट डे जेव्हा मी आलो तेव्हा मी महाकुंभमध्ये मस्तपैकी रात्री ज्या दिवशी आलो त्याच दिवशी डायरेक्ट बॅग घेऊन मी डायरेक्ट महाकुंभमध्ये पोचलो. आणि आता त्याचा ब्लॉग माझ्या मते मी छोटे मिनी ब्लॉग बनवणार आहे. ते तर तुम्हाला नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्रामवर बघायला नक्कीच भेटणार. पण मला एवढा चान्स भेटला आहे तर चला मोक्या पे चौका मस्तपैकी एक मोठा ब्लॉग बनवून टाकू. तर मग तुम्ही बघत असणार की इथे खूप सुंदर सुविधा केली आहे कारण की जेवढी गर्दी आहे आणि त्या गर्दीला एवढं सुंदर मॅनेज केलं आहे लोकांनी की दोन्ही साईडला डिवाईड केलं. एक गर्दी इथे चालली आहे आणि एक गर्दी इथे चालली आहे आणि खूप सुंदर अशी मॅनेजमेंट केली आहे लोकांनी. हॅट्स ऑफ आहे लोकांना कारण की एवढ्या लोकांचा क्राऊड हँडल करणं हे खाऊची गोष्ट नाही. आणि प्रत्येक लोकांसाठी बोला चेंजिंग रूम असून दे
वॉशरूमसाठी असून ते सगळ्या गोष्टी या लोकांनी एवढा परफेक्ट सुंदर मॅनेज करतात ना. आणि लोक बोलतात की गर्दी आहे, एवढी गर्दी आहे, एवढं हे होतं आहे ते होतं आहे. बट ऑब्वियस आहे एवढा क्राऊड आहे तर काही ना काहीतरी होणारच. कारण की एवढ्या लोकांना हँडल करणं पण खाऊची गोष्ट नाही. पण ती लोक करतात त्यांच्यासाठी पुन्हा एकदा हॅट्स ऑफ. चला मग आता जाऊया आपण डायरेक्ट रूममध्ये, भेटूया डायरेक्ट संगममध्ये स्नान करणार आहे. म्हणजे अर्थातच आपले पाप धुणार आहे मित्रांनो. पाप एवढी पापं तर मी केली नाहीत, पण जेवढी केलीत ती तरी ॲटलिस्ट धुतील. अरे वा मस्तपैकी सनलाईट, विटामिन डी मित्रांनो, परफेक्ट व्ह्यू बोलतात, परफेक्ट. तर आता बघू, सगळे झोपलेत, मीच सगळ्यात आधी उठलं असं मला वाटतं. कारण की मी एवढा एक्सायटेड आहे की फायनली ज्या 2 गोष्टी मला इथे येऊन करायच्या होत्या, 2 नाही 3 गोष्टी, त्या होपफुली होतील. एक तर बट अभ्यास, 2 नाही 1 नाही 2 गोष्टी तर बट अभ्यास होणारच आहेत. एक तर आहे बोट राईड आणि दुसरी आहे आपल्या संगममध्ये सेकंड टाईम डुबकी मित्रांनो. आणि थर्ड तर बघा, जर कंप्लीट झालं तरच मी ब्लॉगमध्ये सांगेल, नाही तर उगाच माझा मोये होऊन जाईल. तर ठीक आहे, जे काय आहे जेवढं काय भेटलं आहे त्याच्यामध्ये माणसांनी खुश राहावं हे मला असं वाटतं. तर मी खूप बडबड करतो आणि हा ब्लॉग उगीच मी मोठा करतो. जे तुम्हाला दाखवायचं ते तर तुम्हाला नक्कीच दाखवणार. सो मित्रांनो, फायनली या सुंदरशा रूमला बाय बाय करायचा वेळ आला आहे. आणि आता आम्ही लोक निघालो आहे संगम घाटमध्ये स्नान करायला. आणि आता मग बघूया संगम घाटमध्ये, म्हणून हे लोक बोलतात गर्दी आहे नाही माहिती नाही, बघूया आता. चला मग. भाई का एनिवर्सरी आहे, सबला हॅपी एनिवर्सरी बोलो. तर आता मग चला मग, आता रेडी झालोच आहे. बॅग तर सगळ्या इथं मला असं वाटतं की मीच VIP आहे. कारण की आता एवढी VIP ट्रीटमेंट भेटते तर बोललो चला मग भेटते आहे तर का नाही घ्यायची. मस्तपैकी 4 व्हीलर. आणि आता बघा ती लोक बोलतात की डायरेक्ट तुम्हाला 4 व्हीलरनी संगमच्या इथे घेऊन जाणार आहे. आता जायला भेटतं नाही भेटतं हे तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की समजेल. तर चला आपण जर रेडी झालो आहे, लेट्स कल्टीश. तर मग मित्रांनो, फायनली मी रेडी झालो आहे संगममध्ये पुन्हा एकदा सेकंड टाइम मला डुबकी मारायला. कारण की फर्स्ट टाइम तर मी जेव्हा पहिल्यांदा आलेलं तेव्हाच केलेले, आणि आता आहे सेकंड टाइम. आणि हा माझ्यामध्ये संगमचा महाकुंभचा सेकंड लास्ट दिवस आहे. आता बघा सेकंड लास्ट दिवशी आपल्याला भेटतो आहे मौका. तर मौके पे चौका तो मारना आहे ना बॉस. तर चला मग तुम्हाला दाखवतो आमची VIP राईड. आता आम्ही चाललोय ट्रेन बोलतो. अरे ट्रेन तर येते, कारण की सवय नाही ना आपल्याला 4 व्हीलर बोलायची. तर आता आपण चाललो आहे 4 व्हीलरनी. आणि फुल भाई कॉफी पे. थँक्यू राहुल भाई फॉर अ VIP ट्रीटमेंट. नेक्स्ट टाइम आएंगे तो पक्का मिलेगा. ओके, हमेशा हम लोग रहते हैं और भोजन भी करवाते हैं. मजा आएगी फुल ऑन VIP ट्रीटमेंट. चलो फुल ऑन VIP ट्रीटमेंट झाले मित्रांनो. बघू आता किती काय मजा येते, कसं काय होते ते. बापरे, गर्दीच गर्दी. हर हर गंगे. तर मग मित्रांनो, फायनली आम्ही लोक पोचलो आहे संगमला. आणि आता बघूया, आता फुल सेटिंग चालू आहे की कुठे बोट राईड चालू आहे. कारण की एवढी गर्दी असल्या कारणामुळे निमित्त फंबल होत चाललो आहे मी. कारण की एवढी गर्दी आहे तर त्या लोकांनी मे बी बंद केली आहे बोट. तर तरी पण आम्ही लोक आमचा एडी का जोर लगा रहे हैं. हम देखते हैं क्या होता है, क्या ही सीन है. ते सोच रहा हूँ की ये भी कर लिया जाए. मनामध्ये विचार चालू आहे, हे पण केलं पाहिजे. आता बघू कुठे भाई गायब झालं मध्ये. बघू आता कसं काय होतंय. बरेच सारे प्लॅन आहेत. आता परत गाडीमध्ये बसायचं आहे भाई. फिर से गाडी में कहाँ जाना और आगे.
गंभीर डिस्कशन चालू आहे की नक्की करायचं का, हेलिकॉप्टर करायचं का ते बाईकवालं पॅरासेलिंग करायचं. त्याच्यामध्ये डामाडोल चालू आहे. बघू आता काय होतं आहे. झालं तर दोन्ही होईल, नाही झालं तर एक पण नाही होणार, असा आमचा विषय आहे. बघू आता, कारण की गर्दीमुळे काय कसं चालू आहे, कोण कुठल्या दिशेने चालू आहे काहीच समजत नाही. कारण की सेकंड लास्ट दिवस आहे, तर ओ नेवर नोज कोणाचा नशिबी काय लिहिलं आहे, असंच काहीतरी आहे. बघू आता. माझी तर इच्छा हेलिकॉप्टर आणि ते पॅरासेलिंगवाला पण करायची इच्छा आहे. थोड़ी थोड़ी पत्ती भी है पर करना भी है, ऐसा ही कुछ तो है. बघू, लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. आमचा एक मिलिटरीन गेला आहे युद्ध करायला. त्याचं युद्ध झालं की मग आम्ही येऊ. हसताय लोक. युद्ध म्हणजे फायनली मित्रांनो एक विश लिस्ट टिक मार्क करून घेतो, कारण की मला करायची होती बोट राईड आणि बोट राईड होत नव्हती. पण मी युद्ध जिंकलं आहे मित्रांनो. युद्ध नाही बोलू शकत, म्हणजे या लोकांनी बरेच ठिकाणी कॉल लावले की आम्हाला करायची आहे काही असून दे, कारण की एवढी गर्दी. कारण की तुम्ही बघितलं असेल की VIP घाटवरती पण एवढी गर्दी आहे, तर लोकल याच्यावरती तर सांगू नाही शकत की चालायला पण जागा नव्हती. कसं फुल स्ट्रगल करून आम्ही लोक पोचलो आहे. लेट्स गो. तर मग मित्रांनो फर्स्ट डे मी आलेलो जस्ट आंघोळ करून गेलो, म्हणजे संगममध्ये डुबकी मारून गेलेलो. आणि आज मला असं वाटतं आहे की मी फायनली कुंभमेळ्यामध्ये आलोच आहे, कारण की एवढी सारा क्राऊड एवढा सारा. कारण की त्या दिवशी तर मी आलो आणि जस्ट आलो, डुबकी मारली संगममध्ये आणि गेलो. आणि आज तर पूर्णपणे माझ्या आजूबाजूला तुम्ही रौनक बघताच आहे. खायला जे बोललेलं तेच खरं होतं मित्रांनो. बोट साईडच्या राईट साईडची पण एवढी गर्दी, जेवढं एक्सपेक्ट केलं त्यापेक्षा जास्त गर्दी आहे. बघू आता कसं काय होतं. फायनली मित्रांनो बोट राईड डन म्हणजे डन. आता बसलो बोटमध्ये. आता बघू मग कसं काय होतं, कसं काय काय. हेलिकॉप्टरवाला होय का ना आपला, होय का. तर मग मित्रांनो फायनली आमची बोट राईड चालू झाली आहे आणि आता आम्ही लोक ॲज यू कॅन सी संगममध्ये एंटर करतोय. संगम तर इथून दिसणार नाही, पण जेवढं काय आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही ॲडजस्ट करा जसं मी करतोय, कारण की आता टॉप अँगल व्ह्यू पण आम्ही लोक बघणार आहे. बघू हेलिकॉप्टर राईड होतं का नाही. मग ते गाणं मला आठवेल, हेलिकॉप्टर. लव पांचट जोक मारतोय मी, मला माहिती आहे, कारण की झोप पूर्ण नाही झाली. कारण की बोललं आलो आहे झोपायचं कशाला, पुन्हा एक्सप्लोरच करूया आपण सगळ्या गोष्टी. तर तेच करतोय आणि तुम्हाला देखील दाखवते. पहिले 2 दिवस तर मी ब्लॉग नाही बनवला, ब्लॉग बनवला म्हणजे तो मिनी ब्लॉग बनवला. आणि त्यानंतर बोललं की आज 3रा दिवस आहे, तर बोललो VIP ट्रीटमेंट भेटते तर का नाही ब्लॉग बनवायला पाहिजे. तर मग सादर करत आहे अक्षय मयेकर तुमच्यासमोर ब्लॉग. फालतू बोलतोय मी. ठीक आहे, आंघोळ संगममध्ये डुबकी मारल्यानंतर माझ्या मते मी फ्रेश होईल आणि सगळ्यांना व्हिडिओ काढतो. मी पण त्यांचा व्हिडिओ काढते. ए चाचा. विचार केलेला मी गर्दीचा की एवढी गर्दी असेल तेवढी गर्दी असेल, लोकांना पाय ठेवायला जागा नसेल, पण गर्दी आहे मित्रांनो. ठीक आहे, जे काय आहे लोकांची श्रद्धा आहे, आस आहे, त्यामुळे लोक इथे
टाईम काढून येतात. आणि मित्रांनो, तुम्ही मुंबईमध्ये गाड्यांची ट्रॅफिक बघितली असणार, ट्रेनचं मेगा ब्लॉक बघितला असणार, आणि आज इथे प्रयागराजमध्ये मी अक्षरशः बोटिंगची ट्रॅफिक बघतोय. बोटिंगची सर्व मित्रांनो, फायनली संगममध्ये देखील आमचा स्नान करून झालेलं आहे. आता आम्ही जाणार आहे हेलिकॉप्टर राईड केली तर करणार, कारण की टाईम आमच्याकडे खूप कमी आहे. कारण की आमची आज संध्याकाळची ट्रेन आहे आणि इथे जशी ट्रॅफिक आहे त्याच्या मद्देनजर रखते हुए हम लोग को जाना पड़ेगा जल्दी, नहीं तो कुछ ना कुछ तो स्किप करना पड़ेगा. देखते हैं मेरे यूट्यूब चॅनल पे. नमस्कार सर्व मित्रांनो, फायनली आमचा संगममध्ये डुबकी मारून झालं आहे. सेकंड टाईम मित्रांनो, सेकंड टाईम तुम्ही लोक कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये ऐकणार आहे, कारण की मला प्राऊड आहे. मी 2 टाईम संगममध्ये डुबकी मारली. आणि आता बघा, टाईम असेल तर आम्ही लोक हेलिकॉप्टर राईड करू, नाही तर काय, कारण की तिथे पण किती टाईम लागेल आम्हाला माहिती नाही. कारण की इकडचा ट्रॅफिक जाम बेकार आहे, कारण की एवढा ओव्हर क्राऊडेड एरिया झाला आहे आणि एवढे सगळ्यांचे 2 व्हेकल्स आहे, परत 4 व्हीलर्स आहेत, आणि त्यामुळे माहिती नाही का. बघू आता. आणि बोट देखील डामाडोल झाले बोटीसोबत. ठीक आहे, बघू आता, कारण की ट्रेन पण आहे आमची आजचीच. बघू आता होतं तसं. चला मग, सोबत तुम्ही लोक एन्जॉय करा हे सिनेमॅटिक. आय एम सॉरी मित्रांनो, मला माहिती आहे हा ब्लॉग खूप अचानक भयानक संपतो, पण काय करणार, मी एवढा कट टू कट चालवतो की मला स्टेशनला पोहोचणं खूप गरजेचं होतं. ह्या गर्दीवरून तुम्हाला समजलं असेल की किती गर्दी होती तिथे. सो मग मित्रांनो, फायनली महाकुंभची यात्रा डन झाली आहे मित्रांनो. तर तुम्हाला आता हा ब्लॉग नक्की आवडला असेल. तुम्हाला माहिती आहे काय करायचं, या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा तसा एका ब्लॉगमध्ये. तो बाय, टेक केअर, पीस आउट. कारण की आता मी व्हिडिओ शूट करू नाही शकत, एवढी गर्दी आणि मी जाम थकलो, त्यामुळे बाय गाईज, बाय बाय.